चायनीज कॉर्नरवरची सगळ्यात जास्त विकली जाणारी वस्तू म्हणजे व्हेज मंचुरियन राईस किंवा फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन ग्रेव्ही. गावापासून शहरांपर्यंत सर्वांनाच ही डिश खूप आवडते. हॉटेलमध्ये जरी गेलात तरी ॲज अ स्टार्टर म्हणून आपण ड्राय किंवा ग्रेव्ही मंचुरियन ऑर्डर करत असतो. तर आज आपण इथे एक रेसिपीमध्ये 3 डिश बघणार आहोत: ग्रेव्ही मंचुरियन, ड्राय मंचुरियन आणि मंचुरियन राईस. बराच वेळेस आपण घरी मंचुरियन राईस केला किंवा फ्राईड राईस केला तर त्याचा भात बनतो. तसं होऊ नये म्हणून भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत. तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 1 वाटी तांदूळ अर्धा तासापूर्वी स्वच्छ धुवून भिजत टाकलेला आहे. मी तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि नंतर भिजत टाकलेला आहे. आता जेवढा तांदूळ आहे त्याच्या 5 पट पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी झाकण ठेवून उकळवायचं म्हणजे लवकर उकळतं. आता इथे जेवढं पाणी आहे त्या पाण्याला लागेल तितकं मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये आता तांदूळ टाकलेला आहे. तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवरती 10 ते 11 मिनटं आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे 90% आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे. मी इथे जुना बासमती तांदूळ वापरलेला आहे. तुमच्याजवळ जो तांदूळ असेल तो वापरायचा. इथे भात चेक करायचा 90% शिजलेला आहे किंवा खाऊन बघायचा एक दाणा कच्चा आहे. लगेच भातातील पाणी काढून घ्यायचं आणि त्याच्यावरती फक्त पाव कप पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. लगेच हा भात किंवा हा तांदूळ आपल्याला मोठ्या ताटामध्ये टाकायचा आणि पसरवायचा आहे आणि फॅनखाली 1 तास सुकवून घ्यायचा आहे. किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेऊ शकता किंवा आज असा भात बनवायचा आणि दुसऱ्या दिवशी त्याचा फ्राईड राईस बनवू शकता. तर इथे 1 तास तांदूळ मी थंड करून घेतलेला आहे. बघा पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे. अजिबात भातामध्ये पाणी शिल्लक नाही. याच्यानंतरच आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तांदूळ इथे बघा 90% तांदूळ शिजलेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे. आता मंचुरियन आणि व्हेज फ्राईड राईससाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रक आणि लसूण. मी ते 2 ते 2.5 इंच अद्रकचा तुकडा सोलून घेतलेला आहे. 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या सोलून इथे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. तुम्ही कापून घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता. चांगलं इथे अद्रक आणि लसूण बारीक करून घ्यायचं. इथे आपण 4 ते 5 चमचे अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे. आता त्याच चॉपरमध्ये एक मोठा मोठा कापलेला कांदा, एक जाडसर कापलेलं गाजर, एक शिमला मिरची बारीक करून घ्यायची आहे. खूप बारीक करायचं नाही. हे आपल्याला फ्राईड राईसमध्ये टाकायचं आहे आणि आपण हे इथे साईडला काढून ठेवलेलं आहे. आता मंचुरियनसाठी त्याच चॉपरमध्ये 2 गाजर मोठे मोठे कापून टाकलेले आहेत. 2 कांदेसुद्धा मोठे मोठे कट करून टाकलेले आहेत. 2 शिमला मिरची घेतलेले आहेत. इथे मला जास्त मंचुरियन बनवायचं आहे म्हणून मी 2 गाजर, 2 शिमला मिरची आणि 2 कांदे घेतले. तुम्ही एक एक सुद्धा घेऊ शकता. तर इथे मी चॉपर वापरलं. चॉपर वापरल्यामुळे इवन सगळ्या भाज्या बारीक होतात आणि भरपूर अशा बारीक सुद्धा होतात आणि झटपट होतात. जर चॉपर नसेल तर तुम्ही या भाज्या किसून घेऊ शकता किंवा थोड्याशा जाडसर कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवरती दळून सुद्धा घेऊ शकता. फक्त एकदम मिक्सर फिरवायचं नाही, नाहीतर भाज्यांमधील सगळं पाणी बाहेर. मंचुरियनसाठी भरपूर अशा भाज्या बारीक कट करून घ्यायच्या. आता इथे आपण जो अद्रक आणि लसूण बारीक करून घेतलेला आहे त्यातला अर्धा वापरायचा, अर्धा साईडला ठेवायचा. म्हणजे 2 चमचे अद्रक आणि लसूण टाकलेला आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे. बारीक केलेल्या भाज्या जवळपास 2 वाटी आहेत. त्याच्यासाठी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेले आहे. खूप कडक मंचुरियन आवडत असतील तर 1 चमचा तांदूळचं पीठ टाकू शकता. त्याच्यामध्ये 2 चमचा सोया सॉस टाकला, चवीनुसार मीठ टाकलं आणि इथे पाणी न टाकताच मिक्स करायचं आहे. मीठ शेवटी टाकायचं म्हणजे भाज्यांमधून पटकन खूप असं पाणी रिलीज होत नाही. तर बघा इथे सोया सॉस आहे म्हणून मीठ थोडंसं कमी वापरायचं कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं. घाई असेल तर फक्त एखादा चमचा पाणी वापरू शकता. मात्र खूप जर पाणी वापरलं तर बॅटर एकदम पातळ होईल आणि मंचुरियन तळेपर्यंत सगळं पीठ आपलं पातळ होत असतं. तर बघा मी इथे पाणी न वापरताच पीठ मळून घेतलं. मी इथे शेवटी मीठ टाकलं म्हणून पटकन भाज्यांमधून पाणी रिलीज झालं नाही. भाज्यांवरती लगेच मीठ टाकायचं नाही, नाहीतर भाज्यांमधून सगळं पाणी लगेच बाहेर येतं आणि पीठ पातळ होतं. तरी ते आपल्याला हवे त्या शेपमध्ये मंचुरियन करून घ्यायचे. मी छोटे छोटेच बॉल बनवून घेतलेले आहेत. मंचुरियन बनवताना हाताला पीठ चिटकत असेल तर हाताला पाणी न लावता तेल लावायचं आणि नंतर या पद्धतीने बॉल्स बनवून घ्यायचे आहेत. सगळ्यांना मंचुरियन भरपूर आवडतात म्हणून मी ते जास्त मंचुरियन करून घेतलेले आहेत. आता मंचुरियन तळताना गरमागरम तेलामध्येच तळायचे आहे. आता इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे. मी भरपूर असे मंचुरियन टाकून घेतले. मंचुरियन तळण्यासाठी कढाई न वापरता फ्लॅट पॅन घ्यायचा, कारण की कढाईमध्ये मंचुरियन खाली जाऊन बसतात आणि सर्व मंचुरियन एकमेकांना चिटकतात. म्हणून या पद्धतीने थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मंचुरियन तळून घ्यायचे. तेलामध्ये मंचुरियन टाकल्या टाकल्या त्यांना टच करायचं नाही. थोडेसे कडक झाले की नंतर मग त्यांना खालीवर करायचं आहे.
आता मंचुरियनना चांगला कलर आला की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती मंचुरियन तळून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला 2 मिनटं हाय फ्लेमवरती आणि नंतर 4 मिनटं मी मीडियम फ्लेमवरती मंचुरियन तळून घेतलेले आहेत. मंचुरियन थोडेसे लाल झाले की गॅसची फ्लेम मीडियम करून आतपर्यंत मंचुरियन तळून घ्यायचे, म्हणजे सर्व भाज्या व्यवस्थित शिजतात. खूप कडक मंचुरियन करायचे असतील तर मीडियम फ्लेमवरती 5 ते 6 मिनटं मंचुरियन तळू शकता, म्हणजे थोडेसे कडक होतील. आणि बघा, खूप वेळ लो फ्लेमवरती मंचुरियन तळायचे नाहीत, नाहीतर मग तेलकट होतात. तर बघत असाल अतिशय सुंदर असे आपले ड्राय मंचुरियन तयार झालेले आहेत. अजिबात पीठ पातळ झालं नाही किंवा तेलामध्ये मंचुरियन सुटले नाहीत. शेजवान चटणीबरोबर हे मंचुरियन खूप छान लागतात, ट्राय करून बघा. तर चला, आता आपल्याला इथे फ्राईड राईस आणि मंचुरियन ग्रेव्ही बनवायची आहे. आता मी इथे तळलेलंच तेल वापरलेलं आहे. चमचाभर तळलेलं तेल घेतलं आणि उरलेला अद्रक आणि लसूण तेलामध्ये टाकून घेतलेला आहे. आता ही सर्व प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे आणि शक्यतो अशा प्रोसेससाठी खोलगट कढईच वापरायची आहे. अद्रक लसूण लाल झाल्यानंतर 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकल्या. मिरचीसुद्धा थोडीशी लाल होऊ द्यायची. आता इथे मी अर्धा कांदा मोठा मोठा कापून घेतलेला आहे. ऑप्शनल आहे, मी फक्त इथे लुकसाठी आणि टेस्टसाठी टाकलेला आहे, म्हणजे मंचुरियन ग्रेव्ही आणि फ्राईड राईससुद्धा छान दिसेल. लगेच त्याच्यामध्ये अर्धी शिमला मिरची मोठी मोठी कापून टाकली आणि मिनिटभर हाय फ्लेमवरतीच कांदा आणि शिमला मिरची परतवून घ्यायची आहे. आता आपण सुरुवातीला गाजर, शिमला मिरची आणि कांदा बारीक करून वाटीमध्ये काढून घेतलेला होता, तो टाकायचा आहे. आणि या सर्व भाज्या फक्त अर्धा मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर टॉस करून घ्यायच्या आहेत किंवा मिक्स करून घ्यायच्या आहेत. बघत असाल गॅसची फ्लेम हाय आहे, भरपूर असा धूर निघत आहे. अजिबात जास्त आपल्याला या भाज्या ओव्हर कुक करायच्या नाहीत, नाहीतर मग आपला जो फ्राईड राईस आहे तो खिचडीसारखा लागतो. आता इथे अर्धा मिनिटानंतर अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकली, अर्धा चमचा लाल तिखट टाकलं. इथे तुम्ही रेड चिली सॉस 2 चमचे वापरू शकता. माझ्याजवळचा रेड चिली सॉस संपलेला आहे, म्हणून मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकली. 3 चमचे टोमॅटो केचप टाकायचा आणि 3 ते 4 चमचे सोया सॉस टाकायचा आणि 2 चमचे पाणी टाकायचं आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला लो करायची नाही. फक्त गॅसचं बर्नर खूप मोठं चालत असेल तर ही प्रोसेस मीडियम फ्लेमवरती करायची आहे. आता इथे सर्व मसाले मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर मिक्स करून टाकायचं आहे. तुम्हाला जास्त ग्रेव्ही आवडत असेल तर आणखीन एखादा चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर घेऊ शकता आणि पाण्याचं सुद्धा प्रमाण वाढवू शकता. कॉर्नफ्लॉवर पावडरचं मिक्सचर टाकल्यानंतर लगेच याच्यामध्ये 1 वाटी पाणी टाकायचं आहे. तर इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे. मोठी वाटी घेणार असाल तर अर्धीच वाटी पाणी टाकायचं आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त ग्रेव्ही किंवा जास्त ग्रेव्हीवाले मंचुरियन आवडत असतील तर आणखीन थोडंसं पाणी याच्यामध्ये वापरू शकता. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. सोया सॉस टाकलेला आहे म्हणून मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं, कारण सोया सॉसमध्ये भरपूर असं मीठ असतं. तर इथे ग्रेव्ही उकळायला लागली. लगेच याच्यामध्ये आता आपल्याला मंचुरियन टाकायचे आहेत. तर बघा, अतिशय सुंदर अशी आपली मंचुरियनची ग्रेव्ही तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो 65 करू शकता किंवा तळलेले सोयाबीन टाकून सोयाबीन चिलीसुद्धा बनवू शकता. तर चला, इथे मी मंचुरियन टाकले आणि मिक्स करून घेतलं. तर बघा, इथे आपलं परफेक्ट व्हेज मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे. मंचुरियन टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं. नंतर कोथिंबीर टाकायची आणि आपले इथे ग्रेव्हीवाले मंचुरियन तयार झालेले आहेत. आता मंचुरियन भरपूर आहेत म्हणून मी अर्धे मंचुरियन साईडला काढून घेतले, कारण की मुलांना ग्रेव्ही मंचुरियनसुद्धा भरपूर आवडतात. चायनीज कॉर्नरच्या साईडने जाताना जसा मंचुरियनचा सुगंध दरवळत असतो त्याच पद्धतीचा घरभर सुगंध पसरलेला आहे. तर बघा, परफेक्ट आपली इथे मंचुरियन ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता यातील अर्धे मंचुरियन साईडला काढून घेतलेले आहेत, म्हणजे इथे आपली 2 डिश तयार होणार आहेत. तर बघत असाल परफेक्ट मंचुरियन तयार झालेला आहे. कलर परफेक्ट आलेला आहे, टेक्स्चर परफेक्ट आलेला आहे आणि टेस्टसुद्धा याची परफेक्ट झालेली आहे. आता राईसमध्ये तुम्हाला किती मंचुरियन आवडतात तेवढे इथे आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आणि त्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे. तर इथे ग्रेव्ही मंचुरियन तयार झालेले आहेत, ते साईडला ठेवूयात. तर मी इथे गॅसची फ्लेम लो केली होती. आता राईस टाकायचा आणि पुन्हा गॅसची फ्लेम हाय करून फक्त मिनिटभर आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर बघत असाल आपला तांदूळ पूर्ण मोकळा मोकळा झालेला आहे. भातासारखा किंवा खिचडीसारखा अजिबात चिकट तांदूळ झालेला नाही. शक्यतो जे चिकट तांदूळ असतात ते इथे फ्राईड राईससाठी वापरायचे नाहीत. आता हाय फ्लेमवरती फक्त 1 ते 1.5 मिनटं मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपला मंचुरियन राईस तयार झालेला आहे किंवा मंचुरियन फ्राईड राईस तयार झालेला आहे. तर तुम्ही याच पद्धतीने फ्राईड राईस बनवू शकता किंवा सोयाबीन राईससुद्धा बनवू शकता. मिक्स करताना बघत असाल कुठेही तांदूळचा तुकडा पडलेला नाही. अखंड आपला तांदूळ आहे किंवा
चिकट भातासारखा खिचडीसारखा तांदूळ झालेला नाही. सगळे तांदूळ इथे मोकळे मोकळे तयार झालेले आहेत. मिनिटभर मिक्स केल्यानंतर कोथिंबीर टाकायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आहे. तर बघा इथे मी अजिनोमोटो किंवा व्हिनेगर वापरलं नाही. आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर वापरू शकता किंवा 1 चमचा लिंबूचा रस वापरू शकता. तर मी इथे आता कोथिंबीर टाकली आणि परफेक्ट आपला व्हेज मंचुरियन राईस किंवा फ्राईड राईस तयार झालेला आहे. बघा परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे. आणि व्हेज फ्राईड राईस बनवता बनवता आपण ड्राय मंचुरियन आणि ग्रेव्ही मंचुरियन दोन्हीही डिश तयार करून घेतलेले आहेत. घाई असेल तर 1 दिवस आधीच ड्राय मंचुरियन बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी मंचुरियन ग्रेव्ही किंवा मंचुरियन फ्राईड राईस बनवू शकता. तर बघा इथे सर्व राईस ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि परफेक्ट आपला राईस तयार झालेला आहे. बघत असाल सगळे दाणे इथे मोकळे मोकळे झालेले आहेत. कुठेही तांदूळ एकमेकाला चिटकलेला नाही. मंचुरियन राईस बनवताना आपण जो भात वापरतो तो गरम गरम न वापरता शिजवल्यानंतर थंड करून वापरायचा आहे. म्हणजे परफेक्ट फ्राईड राईस किंवा मंचुरियन राईस तयार होईल. तर बघा इथे मी सर्व बाजूचा भात तुम्हाला दाखवला. कुठेही चिपचिपा झालेला नाही आणि सर्व तांदूळचे दाणे मोकळे मोकळे झालेले आहेत आणि मंचुरियनसुद्धा परफेक्ट झालेले आहेत. मी ते राईसमध्ये अखंड मंचुरियन वापरले. तुम्ही इथे मंचुरियन तोडूनसुद्धा फ्राईड राईसमध्ये टाकू शकता. तर बघा इथे आपली मंचुरियन ग्रेव्हीची डिशसुद्धा तयार झालेली आहे. एकाच वेळेस आपण 2 डिश बनवलेल्या आहेत आणि बघूनच तोंडाला पाणी येईल इतपत टेस्टी आपले मंचुरियन तयार झालेले आहेत. ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.